नमस्कार मंडळी. तर तुम्हाला एक गोष्ट मला शेअर करायची आहे. ही आपली R15 आणि गेले 15 दिवस जागेवर उभी आहे. याचं कारण असं आहे की मी दिवाळीमध्ये गाडी वॉश करून पॉलिश केली होती आणि याला टायर पॉलिशसुद्धा लावलं होतं. हे टायर पॉलिश ड्राय नाही झालं. हे बघा अजून पण लागतं आहे. 15 दिवस झाले अजून ड्राय नाही झाले. माझी मिस्टेक अशी होती की फ्रंट आणि रिअर दोन्ही पण टायर ड्राय झालेत. तर ड्राय झाल्यामुळे याच्यावर मी टायर पॉलिश मारलं आहे तर ते सुकलं नाही. ते सोकून घेतं पण ते सोकून घेतलं नाही त्याने आणि अजून पण ते टायर ऑइली आहे. तर त्याच्यामुळे बाईक स्लिप होते आणि मी घाई गडबडीमध्ये 15 दिवस आधी ऑफिसला जात होतो. ऑफिसला जाताना एक लेफ्ट मारताना बाईक माझी स्लिप झाली माझ्याकडून. नशिबाने स्लो होतो मी तर त्यामुळे काही जास्त डॅमेज झालं नाही. हा विंग निघाला आहे तो डबल टेपने मी लावू शकतो इथे. आणि एक इंडिकेटर तुटला आहे जो आफ्टर मार्केट होता. बाकी काही डॅमेज असं झालं नाही. थोडेसे स्क्रॅचेस आहेत मायनर. तर आता मी सर्व्हिस सेंटरला चाललो आहे. हा एक गिअर लिव्हरसुद्धा बेंड झाला आहे. हा रॉड आतमधला बघू शकता. तर मी आता सर्व्हिस सेंटरला चाललो आहे. हे जे काही नॉर्मल डॅमेज आहे ते रिपेअर करून घेऊया आणि बाईक वॉशसुद्धा करून घेऊया. तर एक चुकी महागात पडली. तर चला निघूया. तर बाईक कोल्ड स्टार्ट होऊन रेडी आहे आणि मी थोडासा सुका कपडा मारून घेतला बाईकवर. आता निघूया. भरपूर दिवसांनी मला वाटतं 15-20 दिवसांनी R15 मी आज चालवतो आहे. जरा ब्रेक्स तर मला जरा सांभाळून चालवायला लागेल कारण त्याचे टायर अजून पण स्लिप होत आहेत आणि हा लिव्हर मला गिअर टाकता येत नाही कारण हा जास्तच वर गेला आहे. तर थोडा स्लोच जाणार आहे मी आता. बघू सिटिंग पोझिशन चेंज झाल्यामुळे कॅमेरा अँगल चेंज झाला आहे थोडा. तर कॉमेंट्स करून सांगा बरोबर आहे की नाही. तुम्हाला सांगतो शॉर्टमध्ये काय झालं. दिवाळीमध्ये ही बाईक मी ना पॉलिश केली होती आणि मी एक नवीन टायर पॉलिश घेतलं आहे. तर मी ते ट्राय केलं ह्या बाईकवर सुद्धा आणि ड्यूक 390वर सुद्धा. तर ड्यूक 390ला ते जेव्हा मी अप्लाय केलं तेव्हा त्या टायरला तो ऑइलीनेस नव्हता. तो टायर एकदम चांगला होता, चांगला पॉलिश झाला आणि ते टायर्स नवीन असल्यामुळे त्यांनी ते पॉलिश सोकून घेतलं. आणि ह्या बाईकचं काय झालं की ह्या बाईकवर जे हे माझे टायर्स आहेत स्टॉक टायर्स. आता बाईक मी घेतली 2019मध्ये. तर 2019पासून या बाईकचे टायर्स मी चेंजच केले नाहीत. तर ते ड्राय झालेत आणि मी विचार केला होता चेंज करेन मला वेळच भेटला नाही आणि मग ते राहून गेलं. आणि जे पॉलिश होतं ते मी बघितलं नाही ड्राय झालं आहे की नाही. ते तसंच होतं. घाई गडबडीत मी ऑफिसला जायला निघालो आणि असं नॉर्मल टर्न होता. मला लीन वगैरे करायची सवय नाही आहे. मी नॉर्मल चालवतो बाईक. हायवे दिसतो मी तिथेच स्ट्रेच करतो बाईक. तर मला ती सवय नाही लीन वगैरे करायची. तर बघूया इथे राशीद भेटतो का आज. तर राशीद आपला एक थोडा खास पोरगा आहे सर्व्हिस सेंटरमध्ये काम करणारा. जरा चेक करूया. आहे तो तर आहे. बघूया.
बस इतना ही है और क्या है। ये तब से मैं निकाला ही नहीं है, 15 दिन से खड़ा है बाइक और ड्यूक से जा रहा है। ये थोड़ा इंडिकेटर टूटा है और ये थोड़ा घिसा है और मिरर किसी ने तोड़ दिया है सोसाइटी में। इसके वजह से नहीं टूटा ये मिरर, तो किसी ने सोसाइटी में तोड़ दिया है। पैर ऐसा हो रहा है पूरा, अभी नहीं होएगा। ये पार्ट मिलेगा ये वाला? हाँ डाल दूँ, डाल दूँ। मेन शेड लगा हुआ वाला ऑरेंज है। हे आहे लेफ्ट साईडची फेरिंग आणि हा पार्ट इथे डॅमेज झाला होता, तर हा पार्ट आपण आता रिप्लेस करणार आहोत. ठीक आहे, हा रिप्लेस करून घेऊ. हे तो पार्ट ते बघू शकता डॅमेज झालं आहे, चेंज करून टाकूया. अराउंड 5 वर्जन 2 आणि वर्जन 3. वर्जन 3ची कंडिशन बघा काय झाली, फुल लॉस. ते साईड फेरिंग आणि फ्रंट फेरिंग आहे फुल डॅमेज. हा एक जुना पार्ट आणि हा नवीन, पटकन फिटिंग करू. तर मित्रांनो, एक साईडचा इंडिकेटर पण तुटला होता, तो मी आता घेऊन आलो आहे नवीनवाला. तो फिटिंग करून आतला पॅनल लावून टाकूया. आज आपल्या बाईकचं काम राजूने केलं आहे. तर हे इंडिकेटर फिटिंग, हा पार्ट चेंज आणि बाकी सगळं जे काय आहे आता राहिली आहे ती फक्त वॉशिंग. हे झालं की पटकन वॉश करून निघूया घरी. सगळं झालं ओके, आता फक्त वॉशिंग राहिली. आता आतमध्ये भरपूर गाड्या आहेत आणि त्याने बाकीच्या गाड्यांचं काम ठेवून पहिलं माझं करून दिलं. तर आपलं काम झालं आहे. आता फक्त हा एक विंग राहिला आहे, तो त्याला मी डबल टेप लावली आहे. आता बाईक वॉश केल्यानंतर हा विंग मी लावून टाकतो, मग बाईक एकदम आपली ओके. मग पुढे येणाऱ्या विंटर राईड्समध्ये R15 पण आपली रेडी आहे. बाईकचं काम पूर्ण झालेलं आहे. हा एक विंग होता, तो पण मी फिट केला.
वॉश पण झाले. आता बाईक एकदम रेडी. संध्याकाळचे वाजले 6, 3 तास गेले. आता आज रस्त्याला ट्रॅफिक आहे भरपूर आणि बाईक आपली एकदम रेडी आहे. तर पहिल्यासारखी झाली ओके. ह्या ब्लॉगनंतर मुंबई टू राजापूरवाली सिरीज चालू होणार आहे. तर नक्की पहा तुम्ही. जी मुंबई टू राजापूर ड्यूकवरती मी राईड केली आहे ती सिरीज तुम्हाला नक्की आवडेल. तर स्टार्ट टू एंड सगळे व्लॉग्स बघा तुम्ही. आणि त्याच्यानंतर ज्या व्हिडिओज येणार आहेत त्या हिंदीमधून येणार आहेत. हिंदी मराठी मिक्स येणार आहेत. कारण भरपूर लोकांच्या कॉमेंट्स आले आहेत मला की व्हिडिओ हिंदीमधून बनवा. काही लोकांना व्हिडिओज आपले आवडत आहेत पण त्यांना लँग्वेज समजत नाही आहे. त्यामुळे मला हिंदीमध्ये सुद्धा बोलावं लागणार आहे. आपले विंटर व्लॉग्स लवकरच चालू होणार आहेत आणि ते सुद्धा हिंदी आणि मराठी दोन्ही मिक्समध्ये. तर त्यासाठी रेडी रहा. जो लोग इंतज़ार कर रहे हैं हिंदी व्लॉग्स के लिए, विंटर व्लॉग्स चालू होने वाले हैं और वो सरप्राइज़ रहेगा आपके लिए. तो मैं कहीं पे जाने वाला हूँ. ये वीडियो के बाद जो सीरीज़ आने वाली है वो मेरे नेटिव प्लेस की रहेगी. तो मुंबई टू कोकण अपनी जो राइड रहेगी 5 डेज़ की राइड रहेगी. तो वो ज़रूर देखिए. वो लास्ट वीडियो है जो मराठी में रहेगी. उसके बाद जो विंटर सीरीज़ चालू होने वाला है वो हिंदी में रहेगा. तो ऐसे ही फ्रेंड्स सपोर्ट करते रहो और जो भी कुछ चीज़ें हैं बताते रहो ताकि मैं अपने वीडियोस में चेंजेस लाते रहूँ. तर मी व्हिडिओ इथेच एंड करतो. तो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.